सरपंच हत्या प्रकरणामध्ये एकीकडे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी कराडच्या विरोधामध्ये आक्रमक अशी फळी उभारली आहे आणि असं असताना दुसरीकडे परळीमधले वाल्मिक कराड समर्थक सुद्धा आता सरसावलेत, पुढे आलेत। कराडच्या समर्थकांनी थेट सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिलाय। वाल्मिक कराडच्या आईने ठिय्या आंदोलन सुरू केलंय, तर समर्थकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन देशमुख हत्या प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय करण्याची मागणी केली आहे। वाल्मिक कराडवरती राजकीय सूडबुद्धीने आणि जातीय द्वेषामधून कारवाई सुरू असल्याचा दावाही कराडच्या आईने केलाय। परळीमध्ये सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांच्या प्रतिमेला जोडे मारत हे सध्या आंदोलन सुरू असलेले दिसतंय। वाल्मिक कराडची आई आणि महिलांनी पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। तर सध्याची दृश्य आपण बघतोय परळीमधली सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर ज्यांनी वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये आतापर्यंत आवाज उठवलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या पद्धतीने मोर्चे निघतायत त्यामधून सातत्याने ते वाल्मिक कराडच्या विरोधामध्ये बोलतायत असे सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर या दोघांच्या फोटोला सुद्धा सध्या महिलांनी जोडे मारलेले आहेत। त्यामुळे परळीमध्ये वाल्मिक कराडचे समर्थक सध्या आक्रमक झालेले आपण पाहतोय। तर वाल्मिक कराड याची आई सध्या उपोषण करताना दिसते, आंदोलन करताना दिसते। वाल्मिक कराड यांच्या आईची नेमकी प्रतिक्रिया काय आहे आपण बघूयात। माझ्या लेकावर लाणी झालेलं थांबवा, माझ्या लेकाला सुटका करा। हे सगळे गुन्हे खोटे आहेत, जाणून बुजून राजकारण करायला लागले तर आम्ही करायलेत माझ्या लेकावर सगळे खोटे नाटे गुन्हे रचायले। संदीप क्षीरसागर हे जाणून बुजून एवढे राजकारण करायला माझ्या लेकावर शिदा करा, मग ते चौकशी करा। तर जाणून बुजून आपल्या मुलावरती अशा पद्धतीचे आरोप केले जात आहेत असं वाल्मिक कराडच्या आईचं म्हणणं आहे। सध्याची दृश्य आपण परळीमधली बघतोय। खरं तर काल ज्या पद्धतीने मस्साजोगमध्ये हत्या झालेले संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं होतं आणि सध्याची परळीमधली ही दुसरी दृश्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।